साई हेरिटेज विलेज. आता आम्ही एंट्री करतोय मध्ये. पहिल्यांदाच लागलाय. तुम्ही सिरियल मध्ये पाहिलंच असेल. खंडोबा मंदिर दाखवलंय तिकडे सिरियल मध्ये, तसंच तसं इकडे खंडोबा मंदिर दाखवलंय सेम टू सेम. आणि हे माळसापती ब्राह्मण ते अब्दुल चाचा आहेत जे साईबाबांच्या सोबत असायचे. फुलवाली आजी तिथे बसायचे. बघा इथे हा कंदील सुद्धा दाखवलाय जुन्या काळातली. खूप छान. इथं आल्यावर जुन्या आठवणी जागृत होतात असं म्हटलं तरी चालेल. बघा कोंबडा आहे. आजी दाखवलंय ज्या सूपमध्ये काहीतरी करतात ते. हा वेदू. सकाळी सकाळी जे पहाटे येतात, अजून सुद्धा काही गावांमध्ये येतात ते वासुदेव. असं खूप छान वातावरण बनवलं इकडे. सगळं निसर्गरम्य दाखवलं आहे. बघा बकरी सुद्धा हुबेहूब बनवली आहे. हा बकरीचा गोठा. हे कशा गोवऱ्या थापतायत, थापायच्या आधीच्या बाया, ते सगळं दाखवलं इकडे. माणूस तिकडे लाकूड फोडतोय. म्हणजे पूर्ण 19चं जीवन दाखवलेलं आहे. 19च्या शतकामध्ये जे होत होतं. हे बाप चावडी कशाला म्हणायचे हे पूर्ण दाखवलंय. हे साईबाबा. हे ज्यांना आई मानलं होतं साईबाबांनी, या त्या बाईजामा. हे त्यांचं घर. साईबाबांना जेवण वाढतायत त्या, असं प्रतिकृती साकारली आहे. खूप अतिशय अप्रतिम अशी प्रतिकृती बनवली आहे ही. बघा तुम्हाला आठवत असेल अजून सुद्धा गावांमध्ये ही प्रथा चालू आहे कुरडया बनवण्याची. ती मुलगी किती हौसेने कुरडया बनवते. तिची आई इकडे शेवया बनवते, मुलगी कुरडया बनवते. शेवया, पापड, कुरडया असं सगळं चाललंय. बघा हे मूर्तिकारांचं घर. हे गोरा कुंभार जे मूर्ती बनवण्यासाठी, माठ बनवण्यासाठी माती तुडवत होते. भाऊ महाराज कुंभार म्हणतात, तसं त्यांचं नाव आहे. माती तुडवताना बाळ त्यांच्या याच्यात आलं, तुडवलं गेलं मातीत, तरी त्यांना हे नाही की लक्ष नाही. एवढे ते विठ्ठल सेवेत मग्न होते. अप्रतिम असा नजारा बनवलाय, खूप सुंदर. बघा असं दुपारच्या वेळेला लोक हे शेंगदाणे, चणे, दाणे विकणारे असतात ना, ते बाबा आहे ते इकडे झाडाखाली दुपारच्या वेळेला झोपले, असं दृश्य दाखवलं. इकडे बघा ही लेडीज सकाळी सकाळी रांगोळी बनवते अंगणात. साईबाबा स्वतः जात्यावर दळण दळतात. आता येणारी जी हे आहे, काय म्हणतात त्याला, एकादशी, आपण खोपडी एकादशी म्हणतो ना तिला, तर त्याला जी पूजा करतात ती कशी करतात इथे मांडणीसह व्यवस्थित दाखवली आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं दृश्य साकारलं. जागरण, गोंधळ, देवीचं गोंधळ कसं करतात, तर गोंधळ कसं घालतात ते साईबाबांची पालखी, अशी पालखी निघायची गावातून. हे ते दृश्य आहे. खूप अप्रतिम असं दृश्य आहे. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. बघा साईबाबा
भिक्षा मागायला जायचे आणि जुनं घर पण एकदम खूप छान आहे. जसं तुम्ही बघू शकता मधून त्यावेळेला खूप जुनं आहे. अशी भिक्षा मागायचे साईबाबा. किती सुंदर असं बनवलंय, रेखाटलंय. हे सूप वगैरे बनवण्याचं काम करायचे एक काका. पोपट पण आहे. अरे वा. दुर्वा, हॅलो, तू कुठे आली आहे? फिरायला आले. ते आहेत काशीराम शिंपी, जे त्या काळात सर्वात प्रथम यांच्याशीच साईबाबांचा ओळख झाली होती शिर्डीत. वा वा वा, काय सुंदर आहे. साईबाबा स्वतः द्वारिका माहीत सगळ्यांना जेवण वाढताना, स्वतः सगळ्यांना जेवण वाढतात ते बाबा स्वतःच्या हाताने. बघा, अब्दुल चाचा जेवताय, बाईजामा जेवताय, सगळे जेवतात. किती सगळे फळ फ्रूट. बघा, नाईची सुद्धा प्रतिकृती स्वीकारली आहे. बाल बनवतायत. तुम्ही एक वेळेस जर आले शिर्डीला तर इथं नक्की या तुम्ही. हे आधीचं राशन सामानाचं दुकान. कसं बघा, सगळे डबे किती छान असे बनवलेत. तूर डाळ, उडीद, परत एका मूग डाळ, मटकी, हरभरा, वाटाणा, सगळं प्रतिकृती खूप सुंदर दाखवले. वेदू असा हात नाही लावायचा. हे गावाचे पंच की जे न्याय करायचे. जसं त्या काळात सरपंच असायचे. आता जसं लोक कोर्टात जातात तसं आधीचं हे कोर्ट होतं. याला म्हणायचे पंच. पंच म्हणायचे. हे पंच. जसं ती लेडीज, जसं तिच्यावर अन्याय होतोय ती सांगायला आले, तिच्याकडून न्याय करणारे. ग्रामपंचायत कट्टा. ही अशी जागा अजून पडली. इथे सुद्धा काही ना काही बनवतील. हा कुवा बनवला आहे. विहीर, आधीच्या काळी असायची तशी विहीर. बघा, सांभार काकांना सुद्धा व्यवस्थित असं बनवलंय. चप्पल किती आणून ठेवले सगळे. लोहाराची भट्टी. लोहार लोक आधीच्या काळात कसं काम करायचे ते. आधी गरम करायला असं हे नाही करावं लागायचं, कोळसा असायचा. हे असा पंखा आहे, खाली वरती केल्यानंतर एक काका इकडून हात हलवायचा असे खालीवर, आणि मग हा पंखा हलल्याने त्या हवेने तो कोळसा गरम होत होत्या. मग त्याच्यात लोखंड तापवत होते. खूप सुंदर आहे. बाबा रुग्णांची सेवा करत होते. बघा कसं लागलं की बाबा स्वतःच्या हाताने रुग्णांची सेवा करत. हे आहे समाधी स्थान, जिथे साईबाबांची समाधी आहे. जसं की आतमध्ये दाखवलं तसं समाधी स्थान. तिथे लोक येऊन कसे पूजा वगैरे करायचे, बाबांच्या समाधीला फुलं वाहायचे, हे असं दाखवलं. हे अब्दुल चाचा आहे. हे माधवराव देशपांडे यांची शाळा होती आधी. बाबांच्या काळात माधवराव देशपांडे टीचर होते, त्यांची शाळा. दास गणूंचे कीर्तन. गणूदास महाराज यांचे कीर्तन चालायचे रात्रीचे. हे बाबांचं द्वारका माईतील अंतिम दृश्य. बाबा जेव्हा लास्ट स्टेपला होते त्यावेळेचं हे दृश्य आहे. खूप छान असं दृश्य साकारलंय सगळं. आणि बाबांनी दिलेले लक्ष्मीबाईंना 9 नाणी.
हे त्यावेळेचं दृश्य आहे की बाबांनी कसे केव्हा 9 नाणे दिले. हे द्वारकामाईचं चित्र साकारलंय सगळं. चला तर मग पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी, असंच छान छान बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा आमचे. अजून भरपूर काही आहे बघण्यासारखं, दाखवू तुम्हाला पुढच्या व्हिडिओत.